हॅलो स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण 7th स्टँडर्डचा 5th लेसन जो आपला आहे त्याचे आपण प्रॅक्टिस सेट नाही एक्सरसाइज सोडवणार आहोत. पहा, मला बऱ्याचशा कमेंट आलेल्या एक्सरसाइज सोडवून द्या, म्हणून मी एक्सरसाइज देण्याचा प्रयत्न करते. आधी मी 4th लेसनचा एक्सरसाइज टाकलेला आहे, पण तुम्ही तो बघितलेला दिसत नाहीये कारण त्याला व्ह्यूज दिसत नाहीयेत मला. त्याच्यामुळे मला असं वाटलं तुम्ही एक्सरसाइज बघत नाही, पण बऱ्याचशा कमेंट आल्यामुळे परत मी एक्सरसाइजची व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करते. चला तर मग बघूया एक्सरसाइज लेसन 5 चा. पहा, पहिला आहे इथे तुम्हाला कंप्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट बाय युजिंग करेक्ट ऑप्शन फ्रॉम दोज गिवन बिलो. पहिला आहे ड्राइंग. आपण इथे ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला. ड्राइंग द फूड ग्रेन फ्रॉम फार्म अंडर द हॉट सन इज कॉल्ड, बघा, डिहायड्रेशन. हा बघा, डिहायड्रेशन. सेकंड जे आहे ते आहे. नंतर मटेरियल लाईक मिल्क आर इन्स्टंटली कूल्ड आफ्टर हिटिंग अप टू अ सर्टन हाय टेम्परेचर. दिस मेथड ऑफ फूड प्रिझर्वेशन इज कॉल्ड पॅश्चरायझेशन. थर्ड आहे सॉल्ट इज डॅश डॅश टाइप ऑफ फूड प्रिझर्वेटिव्ह, नॅचरल. नंतर विनेगर इज अ डॅश डॅश टाइप ऑफ फूड प्रिझर्वेटिव्ह, केमिकल. पहा, इथे आपण फिल इन द ब्लँक्स बघितले. आता पुढे बघणार आहोत आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन युअर ओन वर्ड. पहा, पहिलं विचारले हाऊ इज मिल्क पॅश्चराइज्ड. हाऊ इज मिल्क पॅश्चराइज्ड ह्याचा आन्सर आपल्याला बुकमध्येच आहे. पहा तुम्ही, हे बघा 37 पेजवरती या. इथे पॅश्चरायझेशन दिलेलं आहे बघा. याच्यामध्ये बघा इथून तुम्ही मिल्क, बघा, मिल्क ॲट 80 डिग्री फॉर 50 मिनिट्स and cooling it quickly. This destroy the microbe present in the milk and it keeps for a longer duration. In this way milk pasteurized. बघा, इथे मिल्क पासून ड्युरेशन पर्यंत आणि इन धिस वे मिल्क पॅश्चराइज्ड एवढाच आन्सर येणार आहे. तुम्ही टिक करून घ्या, नंतर बुकमध्ये व्यवस्थित पद्धतीने लिहून घ्या. क्वेश्चन 2 आहे व्हाय शुड वी नॉट कन्झ्युम अडल्ट्रेट फूड मटेरियल. म्हणजे भेसळ झालेले अन्न पदार्थ का खायचे नाहीत. तर बघा, क्वेश्चनचा आन्सर इथे 38 पेजवरती इथे या टेबलच्या खाली तिसरी ओळ बघा. फर्स्ट येईल, नंबर टाका इथे. डिफरंट टाइप ऑफ अडल्ट्रंट्स अफेक्ट अवर हेल्थ इन डिफरंट वेज. हा फर्स्ट पॉइंट येईल. सेकंड आहे सम अडल्ट्रंट कॉज ॲब्डॉमिनल डिस्कम्फर्ट ऑर पॉइझनिंग, सेकंड पॉइंट. आणि थर्ड आहे वाईल सम मे अफेक्ट द functioning of some organ in consumed over a long period of time even cause cancer. हा बघा, इथून ते इतकं 3 पॉइंट मध्ये तुमचं आन्सर येईल. टिक करून घ्या तुम्ही. बघा, थर्ड आहे आपल्याला व्हॉट प्रिकॉशन डू युअर पॅरेंट्स टेक टू कीप फूडस्टफ सेफ. म्हणजे तुमचे पॅरेंट्स फूडस्टफ सेफ ठेवण्यासाठी कोणते प्रिकॉशन्स घेतात. पहा बघा, मी इथे लिहिलेलं आहे. फर्स्ट, यूज रेफ्रिजरेटर फॉर व्हेजिटेबल फ्रूट अँड मिल्क. आपण व्हेजिटेबल फ्रूट आणि मिल्क साठी रेफ्रिजरेटरचा यूज करतो. सेकंड आहे बॉइलिंग ऑफ मिल्क, म्हणजे मिल्क आपण बॉईल करतो. यूज नॅचरल प्रिझर्वेटिव्ह लाईक नीम लिव्ज आणि सॉल्ट. म्हणजे बघा, धान्यामध्ये कडुलिंबाची पानं ठेवतात किंवा आपण लोणच्यामध्ये मीठ टाकतो. हे नॅचरल प्रिझर्वेटिव्ह यूज करतो. यूज नॅचरल प्रिझर्वेटिव्ह लाईक नीम लिव्ज अँड सॉल्ट. आणि फोर्थ आहे ड्राइंग इन द फोर्थ येणार ड्राइंग ऑफ ग्रेन्स. ड्राइंग ऑफ ग्रेन्स हा सी झाला. आता डी बघा, हाऊ डज फूड स्पॉइल ऑकर. म्हणजे फूड स्पॉइल्स कशामुळे होतं. विच आर द व्हेरियस फॅक्टर्स स्पॉइल द फूड. म्हणजे कोणते फॅक्टर असे आहेत की जे फूड स्पॉइल करतात. बघा, फूड स्पॉइल इज द प्रोसेस फूड क्वालिटी ऑफ एडिबिलिटी बिकम रिड्यूस. फूड स्पॉइल म्हणजे काय. फूड स्पॉइल इज द प्रोसेस दॅट फूड क्वालिटी ऑफ एडिबिलिटी बिकम रिड्यूस. म्हणजे फूडची क्वालिटी, आपण जे खाऊ शकतो त्याची जी क्वालिटी आहे ती रिड्यूस होते. कशामुळे होते. इनकरेक्ट स्टोरेज, म्हणजे चुकीची पद्धत साठवण्याची. बॅक्टेरियल कॉज, बॅक्टेरियामुळे होऊ शकते. थर्ड आहे इन्फेक्शन बाय पेस्टच्या इन्फेक्शनमुळे सुद्धा होऊ शकते. आणि फोर्थ आहे केमिकल रिॲक्शन, म्हणजे केमिकल रिॲक्शनमुळे सुद्धा होऊ शकते. ई आहे बघा,
विच मेथड ऑफ प्रिझर्वेशन वुड यूज तुम्ही कोणत्या कोणत्या मेथड वापरता प्रिझर्वेशन साठी? पहा, फ्रीजिंग, बॉइलिंग, सॉल्टिंग अँड ड्राईंग ग्रेन्स. 4 मेथड मी दिल्यात आपण ज्या नॉर्मली यूज करतो. पहा कोणत्या कोणत्या? फ्रीजिंग, बॉइलिंग, सॉल्टिंग अँड ड्राईंग ग्रेन्स. पहा पुढे बघूया आपण. पुढे तुम्हाला आहे व्हॉट शुड वी डू. पहा, व्हॉट शुड वी डू, त्याचे आन्सर बघूया. देअर आर वेंडर्स सेलिंग अनकवर्ड स्वीटमीट्स इन ओपन प्लेस इन द मार्केट. म्हणजे जो वेंडर आहे तो स्वीट ओपन मध्ये विकतो आहे, कव्हर केलेलं नाही. तर तुम्ही काय कराल? वी शुड टेल देम टू कवर्ड स्वीट. आम्ही त्यांना काय सांगू आपण त्यांना की ते स्वीट कव्हर करा. बिकॉज कवर्ड स्वीट अनकवर्ड स्वीट कंटेन डस्ट, डर्ट अँड जर्म्स. कव्हर न केलेल्या स्वीट मध्ये काय असतं? डस्ट, डर्ट आणि जर्म. सेकंड आहे अ पाणीपुरीवाला इज सेलिंग द पाणीपुरी विथ डर्टी हँड्स. काय कराल? वी शुड टेल देम टू वेअर ग्लोव्ज. ग्लोव्ज घालायला सांगू. बिकॉज डर्टी हँड्स कंटेन जर्म्स. डर्टी हँड्स याच्यामध्ये जर्म्स असतात. थर्ड आहे वी हॅव परचेस अ लार्ज क्वालिटी ऑफ फ्रूट अँड व्हेजिटेबल. खूप क्वालिटी नाही, लार्ज क्वांटिटी, खूप क्वांटिटीमध्ये आपण व्हेजिटेबल्स आणि फ्रुट्स खरेदी केले. काय करायचं आपण? वी शुड कीप देम इन रेफ्रिजरेटर. आपण त्यांना रेफ्रिजरेटरमध्ये ठेवायचं आहे. बिकॉज इन रेफ्रिजरेटर फ्रुट्स अँड व्हेजिटेबल रिमेन्स फ्रेश. रेफ्रिजरेटरमध्ये व्हेजिटेबल आणि फ्रुट्स हे फ्रेश राहतात. डी आहे वी नीड टू प्रोटेक्ट फूड स्टफ फ्रॉम पेस्ट लाईक रॅट, कॉकरोच, वॉल लिझर्ड एक्सेट्रा. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की प्रोटेक्ट करायचं आहे. तर काय कराल? प्रोटेक्शनसाठी तुम्ही काय कराल? पहा, इफ प्रोटेक्ट का करायचं आपण, म्हणजे हे प्रोटेक्ट का करायचं? इफ वी ईट फूड इन्फेक्टेड बाय रॅट, कॉकरोचेस, वी मे गेट फूड पॉइझनिंग. आपण जर इन्फेक्टेड हे खाल्लं तर आपल्याला फूड पॉइझनिंग होईल. वी फॉल सिक, आपण आजारी पडू, म्हणून आपण वी नीड टू प्रोटेक्ट, आपल्याला गरज आहे हे करण्याची. सो वी आणि पुढचं हे आन्सर लिहायचं तुम्ही. पहा इथे आपल्याला व्हॉट शुड वी डू झालेला आहे. पुढे आहे फाइंड ऑड मॅन आउट. सॉल्ट, विनेगर, सायट्रिक ऍसिड, सोडियम बेन्झॉइट. सॉल्ट येईल कारण सॉल्ट हे नॅचरल प्रिझर्वेटिव्ह, बाकी सगळे केमिकल प्रिझर्वेटिव्ह आहे. नंतर लाखी डाळ, ब्रिक्स, डस्ट, मिथॅनिल येल्लो आणि टर्मरिक पावडर. टर्मरिक पावडर येईल कारण हे बाकी सगळे अडल्ट्रंट आहेत, म्हणजे भेसळयुक्त भेसळ करणारे पदार्थ, भेसळ ज्याची करतो ते आहेत. टर्मरिक पावडर हे आन्सर येईल. नंतर आहे बनाना, ऍपल, गव्वा, आल्मंड. आल्मंड हा नट आहे, बाकी सगळे फ्रूट आहेत म्हणून आल्मंड. स्टोरिंग, फ्रीजिंग, सेटलिंग आणि ड्राईंग. स्टोरिंग येईल. नंतर आहे कम्प्लीट द चार्ट बिलो. बघा इथे तुम्हाला फूड स्टफ अँड अडल्ट्रंट दिलेत, म्हणजे कोणत्या फूड स्टफ मध्ये कोणते अडल्ट्रंट टाकायचे ते फिल इन द ब्लँक्स करायचे आहे. आता मेथॅनिल येल्लो कशात टाकतात? तर टर्मरिक पावडर मध्ये अडल्ट्रंट म्हणून टाकतात. इथे येणार टर्मरिक पावडर. ब्लॅक पेपर, ब्लॅक पेपर मध्ये अडल्ट्रंट काय टाकतात? पपया सीड. आयर्न फिलिंग कशात टाकतात? रव्यामध्ये आयर्न फिलिंग टाकतात. आणि हनी मध्ये काय टाकतात? शुगर टाकतात, वॉटर आणि जॅगरी हे अडल्ट्रंट म्हणून टाकतात. पहा लिहून घेतलं असेल तुम्ही. पुढे आहे एक्सप्लेन व्हाय दिस हॅपन अँड सजेस्ट पॉसिबल रेमेडीज. असे का होते आणि त्याच्यावरती पॉसिबल रेमेडीज आपल्याला सांगायच्या आहेत. बघूया आपण. पहा पहिला आहे क्वालिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड. म्हणजे क्वालिटी कमी का होते फूडची? पहिले कॉज का होते बघा. रॉंग मेथड ऑफ प्रोटेक्टिंग फूड. पहिले मी कॉज देते बघा इथे. रॉंग मेथड ऑफ प्रोटेक्टिंग फूड. दुसरं ओव्हर कुकिंग, वॉशिंग व्हेजिटेबल आफ्टर कटिंग. जास्त शिजवल्याने आणि वॉशिंग व्हेजिटेबल आफ्टर कटिंग. मग रेमेडीज काय आहेत? रेमेडीज काय आहेत त्याच्या, म्हणजे हे होऊ नये म्हणून बघा. रॉंग मेथड ऑफ प्रोटेक्टिंग फूड रेमेडीज. स्टोअर ग्रेन, व्हेजिटेबल, फ्रूट एक्सेट्रा युझिंग प्रॉपर मेथड. प्रॉपर मेथडने स्टोअर करायची. ओव्हर कुकिंग, अवॉइड ओव्हर कुकिंग. वॉशिंग व्हेजिटेबल आफ्टर कटिंग,
वॉश फ्रूट व्हेजिटेबल बिफोर कटिंग. हे रेमेडीज झाले. हे अल्टरनेट म्हणजे तुम्ही जॉईंट करून पाठ केलं की इझी आहे तुम्हाला पाठ करायला. नंतर आहे कुक राईस इन अंडरडन म्हणजे कच्चा राहिलेला आहे. तर काय करणार आपण, समटाइम इन हरी. कॉज काय का असं होतं, समटाइम इन हरी इफ वी कुक द राईस इट इज अंडरडन म्हणजे तो कच्चा राहतो घाईघाईत शिजवल्यामुळे. इन हरी. मग रेमेडीज काय आहेत त्याला, यूज प्रॉपर प्रेशर कुकर टू कुक राईस. प्रेशर कुकर प्रॉपर वापरायचा प्रेशर कुकर जेणेकरून राईस आपला कच्चा राहणार नाही. नंतर आहे द व्हीट दॅट वॉज ब्रॉट इज अ बिट मॉइस्ट. आपण जे व्हीट आणलेले आहेत त्याच्यामध्ये थोडासा ओलसरपणा आहे. काय करू आपण, कशामुळे असेल, ड्यू टू सडन रेन व्हीट गेट बिट मॉइस्ट म्हणजे अचानक पाऊस वगैरे पडल्यामुळे सुद्धा व्हीट आहेत ते हे झाले असतील, मॉइस्ट त्याच्यामध्ये पकडलं असेल. मग रेमेडीज काय आहेत, सनड्राय इट म्हणजे सूर्यप्रकाशामध्ये वाळवायचे आहेत. अँड देन स्टोअर इन क्लीन अँड ड्राय कंटेनर. सूर्यप्रकाशामध्ये एकदम खडखडीत त्याला वाळवायचे आणि मग कंटेनरमध्ये भरायचे. स्प्रेड नीम लिव्ज ऑन इट म्हणजे कडुलिंबाची जी पानं असतात ती त्याच्यावरती आपण स्प्रेड करायची आहेत. पुढे बघा तुम्हाला डी आहे द टेस्ट ऑफ योगर्ट इज टू सोअर म्हणजे योगर्टची टेस्ट ही जरा आंबट झालेली आहे. काय करणार, का असं झालेलं आहे, दिस हॅपन इफ इट इज नॉट केप्ट इन द रेफ्रिजरेटर. रेफ्रिजरेटरमध्ये न ठेवल्यामुळे असं झालेलं आहे. पहा का असं होतं, तर दिस हॅपन इफ इट इज नॉट केप्ट इन द रेफ्रिजरेटर म्हणजे आपलं दही उरलेलं असेल ते फ्रीजमध्ये ठेवलं नाही तर ते आंबट होतं. मग काय रेमेडी, काय उपाय काय आहे त्याच्यावरती, ऑलवेज कीप द योगर्ट इन द रेफ्रिजरेटर म्हणजे नेहमी दही हे शिल्लक राहिलेलं आपण फ्रीज मध्ये ठेवायचं आहे. ई आहे कट फ्रूट टर्न्स ब्लॅक म्हणजे कापलेली फळं काळी का पडतात काही वेळाने. बघा, फ्रूट कंटेन्स अन एन्झाईम that react with oxygen in air and due to oxidation reaction fruit turns black. म्हणजे फ्रूट मध्ये एन्झाईम असतं आणि ते ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होतं हवेमधल्या आणि ऑक्सिडेशन प्रोसेस होऊन ते ब्लॅक होतात. मग रेमेडीज काय आहेत, कोट द फ्रूट विथ शुगर सिरप. त्याला शुगरचं सिरप लावून ठेवलं तर आपलं फ्रूट आहे ते काळं होत नाही. पुढे तुम्हाला दोन गिव्ह रिझन आहेत. बघूया आपण गिव्ह रिझन काय आहेत ते. गिव्ह रिझन, फूड रिमेन्स सेफ ऍट 5 डिग्री सेल्सिअस. 5 डिग्री सेल्सिअसला फूड हे सेफ म्हणजे व्यवस्थित राहतं. का, फूड रिमेन्स सेफ ऍट 5 डिग्री सेल्सिअस बिकॉज ऍट 5 डिग्री सेल्सिअस मायक्रो ऑर्गॅनिझम स्टॉप ग्रोईंग. मायक्रो ऑर्गॅनिझम वाढत नाहीत. सो म्हणायचं आणि क्वेश्चन लिहायचा, फूड रिमेन्स सेफ ऍट 5 डिग्री सेल्सिअस. Nowadays, food is served in buffet style during the large gathering. म्हणजे मोठ्या मोठ्या फंक्शन मध्ये बुफे स्टाईल का ठेवली जाते, पहा, ड्यू टू बुफे स्टाईल क्वांटिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड कॅन बी अवॉइड. म्हणजे फूड वेस्ट होण्यापासून अवॉइड होतं. ड्यू टू बुफे स्टाईल क्वांटिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड कॅन बी अवॉइड ॲज पीपल टेक ओनली ॲज मच ॲज दे कुड इट. पीपल त्यांना हवे तेवढंच अन्न घेतात. सो नाउडेज फूड इज सर्व इन बुफे स्टाईल ड्युरिंग लार्ज गॅदरिंग. पहा, इथे आपला 5th लेसन कम्प्लीट झालेला आहे. तसंच आधीचे 3rd, 4th, 5th, 6th या लेसनचे क्वेश्चनचे सुद्धा व्हिडिओ आहेत. तुम्ही पाहत असाल तरच मी पुढच्या लेसनचे क्वेश्चन आन्सरचे व्हिडिओ टाकेन. त्याच्यामुळे मला कमेंट करा पुढच्या लेसनचे क्वेश्चन आन्सर तुम्हाला जर हवे असतील, तुम्हाला जर उपयुक्त पडत असतील तर मला नक्की कमेंट करा. व्हिडिओ लाईक करा म्हणजे मला समजेल की तुम्हाला व्हिडिओ आवडतायत आणि पुढच्या क्वेश्चनचे आन्सर हवेत. मग मी नक्की बनवेन.